ओम शांती. सात्विक पक्वान्नमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचा चटका थोडासा बसू लागलेला आहे आणि मी माझ्या उन्हाळी कामाला सुरुवात केली. जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने या पापड्या आपण बनवू शकतो. या ज्वारीच्या पापड्या बनवण्यासाठी आपल्याला ज्वारी काढण्याची, भिजत घालण्याची काहीही आवश्यकता नाहीये. तुमच्याकडे ऊन नसेल येत तेव्हा त्या पापड्या फॅन खाली देखील वाळू घालता येतात आणि बाल्कनीमध्ये थोडंसं ऊन आलं की 2 दिवस आपण उन्हाला ठेवू शकतो. आणि इतकी छोटी पापडी आपण तेलात घालतो तेव्हा ती फुलून किती मोठी होते हे तुम्ही पाहतच आहात. या पापड्या अतिशय खुसखुशीत होतात. व्हिडिओमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या टिप्स आहेत, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. या ठिकाणी मी घेतलेली आहे जाड बुडाची कढई. पापड्या बनवतानाची या ठिकाणी एक टिप्स आहे, ती म्हणजे चीक हटत असताना किंवा उकड घेत असताना नेहमी जाड बुडाची कढईच घ्यायची किंवा जाड बुडाचं पातेलं घ्यायचं. आणि आता या कढईमध्ये मी घेतलेलं आहे 3 वाट्या पाणी. पाणी आणि पीठ घेण्यासाठी एकच बाऊल आपल्याला ठेवायचा आहे मोजमापासाठी. आणि आता या पाण्यामध्ये 4 ते 5 मिरच्यांचा ठेचा वाटून घातलेला आहे. अतिशय बारीक वाटलेला आहे ठेचा खलबत्त्यामध्ये. ठेचा वाटत असताना त्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा देखील घालून घेतलेला होता. आणि आता या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ बेतानेच घालायचं. अंदाज येत नसल्यास आपण त्याची चवही घेऊन पाहायची. या पापड्यांमध्ये आपण लाल तिखट देखील घालू शकतो. थोडासा ओवा, जिरं यामध्ये मी घातलेला आहे. छान चव लागते या पापड्यांना. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये मी खूप जास्त असे तीळ घातलेले आहेत. या पापड्यांमध्ये मला तीळ हे फार आवडतात आमच्याकडे सगळ्यांनाच, म्हणून मी तीळ जास्तच घालून घेते. याशिवाय तिळामुळे पापड्यांना खुसखुशीतपणा देखील येतो. आणि आता आपण हे पाणी चांगलं उकळूयात. पण याआधी एक महत्वाचं जिन्नस यामध्ये घालायचं आहे, ते म्हणजे पापडखार. पापडखार हा कोणत्याही वाण्याच्या दुकानावर मिळून जातो आणि अगदी स्वस्त असतो. त्यामुळे पापड फुलतो देखील आणि पापडाला छान चव देखील येते. तो मी घातलेला आहे 1.5 चमचा. या पाण्याला उकळी येते तेवढा वेळ आपण घेऊयात पीठ. तर हे मी भाकरीसाठी दळून आणलेलं ज्वारीचं पीठ आहे, ते मी घेतलेलं आहे 2 बाऊल शिगोशिग भरून. पीठ चांगलं चाळून घ्यायचं, त्यामध्ये कोंडा निघतो. 2 वाट्यांसाठी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि पाणी उकळलं की या पाण्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीनं त्याला एकजीव करून घ्यायचं. पाहू शकता कधी कधी आपली ज्वारी कोणती आहे, नवीन आहे का जुनी आहे, त्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. आणि या ठिकाणी हे छान एकजीव झालेलं आहे. मी एक 5 ते 7 मिनिटांसाठी ते झाकून ठेवते. अजून एकदा त्याला हलवून घ्यायचं आणि आता 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची. थोडंसं कढईला चिटकतच. अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये ही उकड उकडून होते. ती माझी झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. थोडंसं अजून एकजीव करून घेऊयात. आणि या उकडीची वाफ गेली की मग अशी प्लास्टिकची बॅग घ्यायची आणि या प्लास्टिकच्या बॅगमध्ये ही सगळी उकड टाकून घ्यायची. ही अजूनही गरम आहे. आपल्या हाताला तिचे चटके बसू नयेत यासाठी या पिशवीमध्ये आपल्याला ते डो चांगला मळून घ्यायचा आहे. आणि पुढील टिप्स म्हणजे की हा डो आपण जेवढा चांगला मळू तेवढे आपल्या पापड्या चांगल्या होतील, त्या फाटायच्या नाहीत. उकड घेताना सुद्धा 8 ते 10 मिनिट उकड चांगली घ्यायची. पाहू शकता लाटण्याने लाटून मी हा डो चांगला मऊ केला. आता हे कोमट झालेला आहे म्हणून मी या बॅग मधून काढून घेते आणि ओट्यावर पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिट मळून घेते. अतिशय छान झालेला आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतल्या, की जे उडदाच्या पापडासाठी आपण बनवून घेतो तशा लाट्या बनवून घेतल्या आणि त्या झाकून ठेवल्या. 2 प्लास्टिकचे तुकडे घेतले आणि खाली एक तुकडा ठेवला आणि दोन्ही प्लास्टिकच्या तुकड्याच्या मध्ये एक लाटी ठेवायची
आणि एक ताट घ्यायचं आणि या ताटाने जेवढं आपल्याला वजन देऊन हा पापड मोठा बनवता येईल तेवढा बनवायचा. अजूनही जाड पापड आहे म्हणून मी लाटणं घेतलं आणि लाटण्याने लाटून हा पापड अगदी पातळ केलेला आहे. आपल्याला जसा पाहिजे तसा पातळ आपण हा पापड बनवू शकतो. खूप मस्त झालेला आहे, पाहू शकता. आणि आता मी पुढील पापड फॅन खाली हॉलमध्ये बनवणार आहे. चला मग हॉलमध्ये. आणि आता मी पापडाच्या मशीनचा उपयोग करून एकाच वेळेस 4 पापड्या कशा बनवाव्या ते दाखवते. सुरुवातीला एक प्लास्टिक ठेवायचं, त्यावर केलेला पापडीचा पेढा ठेवायचा, पुन्हा एक प्लास्टिक ठेवायचं आणि चांगलं दाबून घ्यायचं. असे 4 पेढे ठेवायचे आणि प्रत्येक पेढ्याच्या वेळेस आपण ही मशीन दाबून घ्यायची. पण या प्रत्येक लाटीमध्ये प्लास्टिक ठेवायचं. आता एवढ्या आकारामध्ये हे पापड या मशीन मध्ये होतील, याच्यापेक्षा जास्त होत नाही. म्हणून आता आपण हे पातळ पाहिजेत म्हणून मी लाटण्याने ते छान पातळ लाटून घेते. आणि आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हे माझे पापड सगळे बनवून झालेले आहेत. माझ्या अंगणात ऊन आलेलं आहे म्हणून मी आता हे उन्हाला नेऊन टाकते. पापड उन्हात गेल्यास थोडेसे आखडून जातात, वाकडे व्हायला लागतात. त्यावेळेस आपल्याला त्याला आलटून पालटून टाकायचं असतं. शेवटची टिप्स म्हणजे या पापड्या आपण 2 दिवस कडकडीत उन्हात वाळू घालायच्या आहेत. या माझ्या काल केलेल्या पापड्या आहेत आणि या आजच्या पापड्या आहेत, वाळलेल्या आहेत. पहा, कालच्या पापड्यांमध्ये मी लाल तिखट घातलं होतं म्हणून त्या लाल आहेत. आणि आज केलेली ही पापडी तुम्हाला तळून दाखवते. बघा, ही देखील किती मोठी होते तळल्यास आणि किती पांढरी शुभ्र दिसते आणि तशीच चवीला देखील लागते. म्हणून तुम्ही देखील नक्की बनवा, खा आणि खाऊ घाला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. सात्विक अन्न खायचं, स्वस्थ आणि मस्त राहायचं आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटायचं.